उन्हाचा कवडसा होता आलं असतं तर फार बरं झालं असतं. खिडकीत डोकावून तुला रोज चोरून पाहता आलं असतं. भल्या सकाळी तुझं दर्शन मला पहिले झालं असतं. उन्हाचा कवडसा होता आलं असतं तर फार बरं झालं असतं. इर्शाद इर्शाद, काय कमाल लिहिलंयस. यू टोटली किल्ड द लाईन. शुक्रिया शुक्रिया. हे असलंच काहीतरी ऐकून प्रेमात पाडलंस हा मला. तारीफ करतेस की रिग्रेट करतेस? जे समजायचे ते समज. ऑब्विसली तारीफ. तुला ना बोलण्यात कोणी हरवू नाही शकत. ऑब्विसली मला बोलण्यात कोणीच हरवू शकत नाही. आणि तुला दिसण्यात नाही. म्हणजे इतकं कोण सुंदर असतं ग. ए बाय द वे, तू कॉफी पिणार का? नाही नको पिझ्झा? नको. मग पेस्ट्री? फाईन, पेस्ट्री बॉक्स. मॅम आपका ऑर्डर हाजीर आहे. थँक्यू. एक मिनिट हा, मी आपल्या दोघांसाठी मस्त काहीतरी म्युझिक लावतो. जब से मेरे दिल को तेरे प्यार का ख्वाब आया, एक विचारू, तब से विचार ना. प्रत्येक वेळी मला इकडेच का घेऊन येतो? का? तुला ही जागा आवडत नाही का? नॉट लाईक दॅट. पण हीच जागा का? इथे कविता चांगल्या सुचतात. हो, मला वाटायचं तुला माझ्याकडे बघूनच कविता सुचतात. अगं तसं नाही, म्हणजे तुझ्याकडे बघूनच सुचतात. पण ही जागा थोडी खास आहे. ओ, नाईस कव्हर अप. बाय द वे, आधीच्या गर्लफ्रेंड्सना पण इकडेच घेऊन यायचंस का? नाही ग, त्या इथपर्यंत कधी पोहोचल्याच नाही. बाय द वे, हे कवितेचं पॅशन तुला कधीपासून होतं? ये पॅशन हमें विरासत में मिला है. घरात कोणी रायटर होतं का तुमच्या? नाही, मग लहानपणी माझे आजोबा मला कविता वाचून दाखवायचे. ग्रेस, बालकवी, खांडेकर वगैरे वगैरे. लकी यू. कविता करणारा माझ्या घरातला मी पहिला, आणि प्रेम करणारा पण. आणि माझ्या घरातली मी पण पहिलीच. फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपलं नाव गोल्डन लेटरनी लिहिलं जाणारे बोलतो. हू नोज. आधी कबूल तर केलं पाहिजे घरच्यांनी. अगं नाही केलं तर मी आहे ना, कबूल है कबूल है कबूल है म्हणायला. हे सगळं इतकं सोपं नसतं. अगं म्हणूनच तर इथे आणतो तुला. फायनली मुद्द्यावर आलास. काय स्पेशल आहे रे एवढं या जागेत? या जागेची खासियत अशी आहे की या जागेमध्ये धर्म, पंथ, जात, पैसा यातली एकही गोष्ट रिलेशनशिपच्या आड येत नाही. अशी जागा खरंच असते? रियालिटी मध्ये नाही. म्हणजे आता आपण जे जगतोय तो प्रत्येक मोमेंट, ही बाल्कनी, हे फक्त आपल्या दोघांचं आहे. कारण हे एक स्वप्न आहे. म्हणजे आपण स्वप्नात आहोत. खऱ्या जगात आपण एकमेकांसोबत राहू शकत नाही ना, म्हणून आपण इथे भेटतो स्वप्नांच्या दुनियेत.